6वी झोम मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण लाटीव तांदळाचे पापड कसे करायचे हे बघतोय। हे पापड करायलाही खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात। हे तांदळाचे पापड बनवताना मी एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा पापड पहा काय मस्त गोल गरगरीत तयार झालेत आणि तळल्यानंतर हे पापड 4 पटीने फुलतात सुद्धा। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पापड बनवण्यासाठी सुरुवातीला मी या बाउलमध्ये 1 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे राशनच्या तांदळाचं पीठ आहे, पण तुमच्याकडे जर राशनचे तांदूळ नसतील तर कुठल्याही जाड तांदळाचं पीठ तुम्ही हे पापड बनवण्यासाठी वापरू शकता। आता राशनच्या तांदळाचं पीठ कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर तांदूळ 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आणि वाळल्यानंतर तांदूळ गिरणीतून बारीक दळून आणायचे। पीठ दळून आणल्यानंतर सुद्धा आपल्याला पीठ बारीक चाळणीने चाळायचे, म्हणजे आपल्याला असं मस्त बारीक असं पीठ मिळतं। आता गॅसवरती जाड बुडाचं पातेलं ठेवायचे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचे। ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याचा पाणी मोजण्यासाठी वापर करायचा आहे, म्हणजे प्रमाण बिघडत नाही। आता गॅस चालू करून या पाण्याला आपल्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता पाण्याला छान खळखळून उकळी आली। आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे, किंवा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। आता अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे। हा पापड खार तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल। आता पाण्याला अशा प्रकारे ढवळून घेऊन गॅसची फ्लेम लगेच लो करायची आणि यामध्ये 1 चमचा जाडसर कुटून घेतलेले जिरे घालायचे। आता 1 चमचा यामध्ये मी जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची घालते। मिरची घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण या मिरचीमुळे या पापडला चव अप्रतिम अशी येते, म्हणून मी मिरची घातलेली आहे। आता लगेच यामध्ये आपण मोजून ठेवलेलं तांदळाचं पीठ टाकायचं आहे। पीठ टाकल्यानंतर हे पीठ पाण्यानं कवर व्हायला हवं, त्यासाठी गॅसची फ्लेम वाढवायची आणि पाणी ओव्हरफ्लो व्हायला नको, म्हणून लगेच फ्लेम कमी करायची। या प्रकारे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला या पिठाच्या मध्यभागी असं होल करायचं लाटण्याच्या साह्याने। ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे, तरच हे पीठ आतपर्यंत छान शिजलं जाईल। आता लाटणं बाहेर काढून घेऊन हे पीठ आपण मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटे असं शिजू द्यायचे। 3 ते 4 मिनिटे पीठ मी मीडियम गॅसवरती चांगलं शिजू दिले। आता पीठ आपल्याला लाटण्याच्या साह्याने अशा प्रकारे चांगलं हटवून घ्यायचे। लाटणं आपल्याला हटताना कुठेही थांबवायचं नाही, म्हणजे या पिठाच्या गाठी तयार होत नाहीत। अगदी छान हे पीठ आपल्याला हटवून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी मस्त हटवून घेतले आणि यामध्ये पिठाची एकही गाठ झालेली नाही। आता आपण लाटणं बाहेर काढून घ्यायचे। गॅसची फ्लेम लगेच लो करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून या पिठाला फक्त 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। आता 1 मिनिट झालेलं आहे, लगेच झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पिठाला चांगली वाफ आली आहे। आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचे। ताटामध्ये आपल्याला एक ओला कपडा असा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तयार पीठ टाकायचं आहे, कारण आता हे पीठ आपल्याला अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ खूप गरम आहे, म्हणून मी ओल्या कपड्याने हे पीठ मळून घेते। तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ भरून नंतर त्याला मळून घेतलं तरीसुद्धा चालेल। आता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ अगदी छान मळून घ्यायचे, मस्त एकजीव करायचे। जितकं पीठ तुम्ही चांगलं मळून घ्याल तितकेच पापड तुमचे परफेक्ट होतील। तर तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी मस्त मळून घेतले। पिठाचा छान एकजीव असा गोळा तयार झालेला आहे। अगदी याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचे। आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूया। तर जेवढा तुम्हाला पापड हवा आहे तेवढं पीठ घेऊन त्याचा असा उंडा तयार करायचा आणि उरलेलं पीठ आपल्याला लगेच कपड्यामध्ये गुंडाळून असंच झाकून साईडला ठेवून द्यायचे, म्हणजे हे पीठ लवकर थंड होत नाही। आता पापड लाटण्यासाठी मी इथे डिंकाच्या पाण्याचा वापर करते, कारण आज आपण पापड बनवताना तेल वापरणार नाही। तर डिंक मी 2-3 तास अगोदर नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातला होता। आता डिंकाचं पाणी आपल्याला अशा प्रकारे कोळपाट्याला लावायचं आहे आणि लाटण्याला देखील पाणी लावायचे, म्हणजे पापड लाटताना याला चिकटत नाहीत। आता आपण तयार केलेला उंडा यावरती ठेवून लगेच आपल्याला अशा प्रकारे पापड लाटून घ्यायचा आहे। पहिलाच पापड आपण लाटतोय तर सुरुवातीला तुम्हाला पापड चिकटल्यासारखं वाटेल, पण जसं जसं आपण हे पापड लाटत जाऊ तसे तसे तुम्हाला परफेक्ट पापड लाटून घेता येतील। तर अशा प्रकारे आता आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे। पापड लाटताना तुम्हाला जितकं पातळ किंवा जाड पापड हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हा पापड लाटून घेऊ शकता। हे पापड करायला खूप सोपे आहेत, अगदी पटपट हे पापड तुम्ही लाटून घेऊ शकता।
आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला पातळ पापड तयार झाला आहे। आता हा पोळपाटापासून आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि काढताना देखील हा पापड कुठेही मोडत नाही किंवा चिरत नाही, अगदी परफेक्ट आपला पापड तयार झालेला आहे, ते सुद्धा एकही थेंब तेलाचा वापर न करता। आता तयार पापड आपण लगेच पॉलिथिन शीटवरती वाळत घालायचा आहे। आता आणखी काही पापड आपण तयार करूयात। प्रत्येक वेळेस असं आपल्याला थोडंसं डिंकाचं पाणी पोळपाटाला आणि लाटण्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे, म्हणजे लाटताना पापड पोळपाटाला किंवा लाटण्याला देखील चिकटत नाही। हा पापड लाटण्यासाठी मी पोळपाटाचा वापर करते। तुम्ही हे पापड ताटावरती सुद्धा लाटून घेऊ शकता। ताटावरती सुद्धा हे पापड खूप छान लाटले जातात। पापड करायलाही खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात। एकदा तुम्ही हे तांदळाचे लाटीव पापड ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। इथे आपला दुसरा देखील पापड तयार झालेला आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला आणखी काही पापड तयार करून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आता अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व पापड लाटून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी तयार करून घेतलेत आणि खूप मस्त आपले तांदळाचे लाटीव पापड तयार झालेले आहेत। आता हे तयार पापड आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेऊयात। आता मी तुम्हाला 2 दिवसानंतरच भेटते। हे तांदळाचे पापड मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपले पापड तयार झालेले आहेत। हे पापड बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही, तरीसुद्धा पापड पहा काय मस्त गोल गरगरीत तयार झालेत आणि वाळल्यानंतर सुद्धा पापड कुठेही चिरले नाहीत, म्हणजे परफेक्ट आपले हे तांदळाचे लाटीव पापड तयार झालेले आहेत। 1 ग्लास पिठामध्ये माझे 25 पापड तयार झालेले आहेत। तर पापड कमी जास्तही होऊ शकतात। पापड तुम्ही किती लहान मोठा बनवता त्यावरती सुद्धा डिपेंड राहतं। आता तयार पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला लगेच मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे त्यामध्ये पापड तळून घ्यायचा आहे। तेलात पापड टाकला की पटकन फुलतो आणि 4 पटीने तो मोठा होतो। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला पापड तयार झालेला आहे। तर पाहिलंत ना, करायला खूप सोपे आहेत हे लाटीव पापड। खूप जास्त वेळ आपल्याला पीठ शिजवून घ्यायची सुद्धा गरज नाही, अगदी झटपट होतात, खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात। तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।